माझ्या मी पत्रकार परिषदेचे नियोजन असं केलेलं आहे। काल लोकमतला काही न्यूजला गुलाबराव देवकर हे राष्ट्रवादी अजितदादा गटामध्ये प्रवेश करणार आहे असं मला कळालं, परंतु आमच्या त्या गोष्टीला विरोध आहे। गुलाबराव देवकरांना विरोध काय आहे, त्यांनी पक्षाच्या विरोधात आतापर्यंत काम करण्यात आलेलं आहे आणि पक्षाचं बळकटी त्यांनी कधीच केलेलं नाही। आज 2019ला माझे मिसेस पुष्पा ज्ञानेश्वर महाजन यांना पक्षाने उमेदवार दिलेले होते, की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी होती त्यांना अधिकृत, तर त्यांनी त्यावेळेला पक्षाच्या उमेदवाराविरोधात काम केलेलं आहे। चंद्रशेखर अत्तरदे हा अपक्ष उभा होता, त्यांनी त्याचा प्रचार केला, त्याच्याकडून जवळपास 1.5 कोटी रुपयाचे पलाटी लिहून घेतल्या, त्या स्वतःच्या नावावर करून घेतलेलं आहे। म्हणजे अत्तरदेच्या बाईच्या नावावर पलाटी हे देवकरांच्या मुलाच्या नावावर करून घेतलेलं आहे त्या पलाटी। आता मला एक सांगा, ज्या वेळेला गुलाबराव देवकरांना 2019मध्ये 2009मध्ये 9 खाते पक्षाने त्यांना दिलेले होते, त्यांना मंत्री बनवलं, पहिल्यांदाच निवडून आले होते। ईश्वरलाल जैनच्या सांगण्यावर त्यांना ते उमेदवारी मिळाली, ईश्वर बाबूजी जैननी त्यांनी उमेदवार दिली, त्यांना निवडून आणलं, आम्ही सगळ्यांनी काम केलं, निवडून आणलं, त्यांना 9 खाते त्यांना दिलेले होते। 9 खाते देऊन ते मंत्री बनले। मंत्री बनल्यानंतर आमच्या नगराध्यक्ष आम्हाला बनवण्यामध्ये त्यांनी विरोध केला, आम्ही पक्षावर निवडून आलो 2012मध्ये आणि पक्षाचे नगराध्यक्ष झालो, तिथंसुद्धा त्यांनी विरोध केला। विरोधच नाही, त्यांनी आमच्यावर अपात्रचे केस टाकली होती, ती अपात्रचे केससुद्धा त्यांना पक्षाने आदेश दिला की केस काढण्यात यावी, तरी पक्षाचे आदेश त्यांनी ऐकले नाही। ते केस माझी डिझॉल्व झाली शेवटी, तोपर्यंत मला तारखेवर जावं लागलं। मग 2017मध्ये नगरपालिकेचे इलेक्शन झाले, त्यामध्ये मला अलिप्त राहावं लागेल, माझ्यावर केस टाकले होते म्हणून। तर असे म्हणजे प्रत्येक वेळेला पक्षाच्या विरोधात त्यांनी काम, गुलाबराव देवकरने काम केलेलं आहे। म्हणजे हे कुठे घेऊन जावं की पक्षाने एवढं मला तुम्हाला 2-2 वेळा उमेदवारी दिल्या, 9ला 14ला उमेदवारी दिल्या आणि 2 वेळा उमेदवारी देऊन 2019ला आमच्या विरोधात म्हणजे अपक्ष माणसाकडून पैसे घ्यायचे आणि त्याचा प्रचार करायचा आणि पक्षाच्या उमेदवाराला मतं कमी पडले, तर म्हणजे पक्षाच्या विरोधात ज्या पक्षावर तो मोठा झाला, मंत्री झाला, त्या पक्षाला तो झाला नाही, तर आता त्याला आम्ही काय घ्यायचे? आणि आता तो विधानसभेला पडलेला आहे, आता काय त्याला लगेच पुढका आला? अजून बारीक साधं मंत्रिमंडळाच्या मंत्रिपद खाते वाटप राहिले, मंत्री राहिले आणि आता लगेच म्हणजे तुम्ही विरोधात उभं राहायचं आणि लगेच पक्षामध्ये प्रवेश करायचे भाषा करतायत। म्हणजे काही जनमनची सुद्धा नाही त्याला काही, याला लागलेला डाग आहे, त्याला जर आम्ही घेतलं गुलाबराव देवकरांना, हा डाग म्हणजे आमचे कार्यकर्ते, आमची फडी जी आहे चांगली ती राहणार नाही। तुम्ही हा विकला गेलेला माणसाबरोबर राहणार म्हणजे आम्ही सुद्धा विकले झाले सारखं होऊन जाऊ आम्ही। म्हणून आमचे म्हणणं आहे की आम्ही जिल्हाभर आंदोलन करू, सगळ्या जिल्हा आमची संघटना, आता अजितदादा गटाची संघटना मजबूत आहे, आम्ही चांगल्या पद्धतीने काम करतोय। त्याला आमच्या गुलाबराव देवकरांच्या विरोध आहे आमच्या, की त्याला घ्यायचे नाही, त्याला बंदी घालायचे, त्यालाही घ्यायचे नाही। आम्ही वरिष्ठांना धरणगावला आमची मिटिंग झाली काल रात्री, आम्ही वरिष्ठांना फोनवर कळवले, व्हॉट्सअपला बातम्या टाकलेल्या आहेत आणि आज हे पत्रकार परिषद घेतलेली आहे की बाबा आम्ही ही बातमी त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे। आम्ही लेखी स्वरूपात त्यांना आमच्या शिष्टमंडळ तिथं जिल्हा अध्यक्ष असेल, तालुका अध्यक्ष असेल, युवक अध्यक्ष असेल, सगळे पदाधिकारी आम्ही तिथं जाऊ आणि त्याच्या विरुद्ध आम्ही तक्रार करू, लेखी स्वरूपात तक्रार देऊ आणि त्यांना घ्यायचे नाही म्हणून। आपण एक बॅनर देखील लावले, काय बॅनरचा मजकूर आहे? बॅनर मजकूर आहे ना, आपल्याला कल्पना आहे की ज्यांनी अजितदादांना गलिच्छ शिवीगाळ केलेले आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी गलिच्छ शिवीगाळ केली, त्यांनी त्या अशा लोकांना, अशा पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांचा आमच्या पक्षात घ्यायचे का? ज्या नेत्यांना शिवीगाळ करतात त्यांना आम्ही घ्यायचे का? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।